आमची रॅपिडो आणि उबेर टॅक्सी चालकांवरती आता गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सरकारकडून ह्या कंपन्यांवरती गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. खरं तर असं म्हटलं जातं की ते त्यांचं चालवण्यासाठी प्रशिक्षण देखील त्यांच्याकडून घेण्यात येत नाही. नमस्कार, मी माझी दादर ते ओरलेगाव शेअरिंग टॅक्सी आहे आणि माझं नाव जयेंद्र चव्हाण आहे. रॅपिडोचा का त्यांचा लायसन आहे टू व्हीलरचा, बाकी परमिट नाही काय ना. आमच्याकडे परमिट आहे, बॅच आहे आणि लायसन आहे आणि इकडचे आम्ही रहिवासी आहे. त्यामुळे आमचा अधिकार पहिला होतो टॅक्सी. ओला आली आहे, ओलानी पण आम्हाला केलं, पोटं पाय दिलेलं आहे. आम्ही कुठे कुठे हे करायचं, आमचे पण गुन्हे दाखल करतात की फाईन पण बसतात. कुठे जरा गाडी लागली की लागला 1500चा फाईन. रॅपिडोवाले जे आहेत ते खाजगी ज्या बाईक आहेत त्याचा वापर देखील प्रवासी सेवेसाठी करत आहेत. ते चुकीचं आहे त्यांचं. ते टू व्हीलर ही त्यांच्यासाठी येते, त्यांच्यासाठी येते. कोणतेही प्रशिक्षण नसताना ते गाड्या चालवत आहेत असं देखील म्हटलं. त्यामुळे नागरिकांची जी सुरक्षता खूप धोक्यात आलेली आहे. डोक्यात येते त्यांच्यावर. काही रॅपिडोवाले चांगले, काही नाही. मी एक न्यूजमध्ये बघितला, एक रॅपिडोवाला एका मुलीला घेऊन आहे. ती मुलगी रात्री होती आणि तिला न्यायला कोण आला नव्हता, पण त्या रॅपिडोवाल्यांनी तिला त्या मदत केली की एक बहीण म्हणून बोलले की नाही तुझा कोण व्यक्ती येईल तर तू जा. काही आहेत चांगले पण. परंतु जे आता सरकारकडून रॅपिडो आणि उबेरवरती गुन्हे दाखल करण्यात येत आहे ते कितपत योग्य आहे? गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे, गुन्हे दाखल व्हायलाच पाहिजे. काही त्यांचं काही नाही. आपलं नाव? मी जयेंद्र चव्हाण. हो. रॅपिडो आणि उबेर जे ॲप धारित आहेत गाड्या, त्यांच्यावरती आता त्या कंपन्यावरती गुन्हे दाखल होणार आहेत. सरकारकडून हे गुन्हे दाखल केले जाणार आहेत. खाजगी बाईकचा वापर रॅपिडो करून केला जातो. हो, बरोबर. पण कसं माहिती आहे, ते प्रायव्हेट टॅक्सीवाले आहेत ना, ते ॲक्च्युली थांबत नाहीत. त्यामुळे जवळपास असेल तर ते लोक ॲप देत नाहीत. तिथं आमचा लांबचा भाडा आहे. आता हे टॅक्सी नॉर्मल टॅक्सीवाले पण बघा ना, जवळचं त्यांना 30,000 रुपये 30 रुपये भाडा भेटते, तरी ते लोक नाही बोलतात. अरे 5 मिनिटाचं काम आहे, चला तुम्ही जा, परत तुम्ही या. असे 30 करून तुम्हाला जास्त भेटतील ना. मग ते लोक काय करतात, डायरेक्ट चर्चगेट तुम्ही घेतात भाडा. मग 300 रुपये 400 रुपये भाडा ते परवडते, पण 30 परवडत नाही त्यांना. मग यांचा अर्थ काय ना, यांना येऊ नये परमिशन देऊन फायदा काय? रॅपिडोवाल्यांना प्रशिक्षण देखील त्यांनी घेतलेलं नसतं. त्यामुळे लोकांच्या सुरक्षितेचा प्रश्न देखील यामुळे निर्माण होते. म्हणूनच सरकारकडून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात. बरोबर आहे, हे खरं आहे ते. पण आता काय, आम्ही तर रॅपिडो कधी करत नाही आणि करणार पण नाही, कारण की ते आपल्याला ॲप पण माहिती नाही आणि काय नाही. ते कसं जाणार आम्ही काय ना, प्रायव्हेट असे छोटे ना टॅक्सी असतात, येलो ब्लॅकवाल्या, त्यांनाच करून आपण जाऊ शकतो. एखादा मित्र भेटला, दोस्ती भेटली, हे हात दाखव, चल मला सोडून दे, त्या हिशोबात चाललेलं आहे. आता हे जवळचं भाडं घेतच नाही ते लोक. हे विचार करा ना, आता जवळचं भाडंच आहे ना, शेवटी तुमचं काम आहे ते. रिकामी आहे, तो आमचा भाडा येणार आहे, आम्ही त्याला एंगेज केलं आहे, तुम्ही हे करणार ते करणार, ते बरोबर नाही वाटत. मी प्रदीप. हिंदी मराठी में क्वेश्चन पूछूंगी, यही होगा जो मैं. ओके, तो अभी तक तो मेरा रैपिडो का एक्सपीरियंस काफ़ी अच्छा रहा कि अच्छे से चलाते हैं और एज़ पर अभी तक हमें हमारा लाइव लोकेशंस भी दिखाया जाता है सो दैट वी कैन शेयर टू आवर पेरेंट्स वगैरह. तो एज सच उनके यहाँ से तो हमें रिस्क का कोई टेंशन नहीं है, ना हमारे घर वालों को है ना हमें है. तो सरकार वो कर रही है, मुझे सही नहीं लग रहा है बिकॉज हम तो सेफ फील कर रहे हैं उनके टुवर्ड्स. या ऐसे बोला जाता है कि वो प्रैक्टिस भी नहीं करते और गाड़ी चलाते हैं रैपिडो वाले. इसे कहना चाह रहे हैं. वहाँ हमारे पास एक कंप्लेन का ऑप्शन आता है जहाँ हम डाल सकते हैं कि ये मिसबिहेव कर रहा है या ढंग से नहीं चला रहा है. तो शायद वो रैपिडो वाले उनके ऊपर अगेंस्ट एक्शन ले सकते हैं. हमें दिया गया है कि आप है ना उस चीज़ पे अपना ओपिनियन दीजिए कि आपका राइडर कैसा था, आपका एक्सपीरियंस कैसा था, और आपको रिव्यू देने के लिए दिया जाता है. तो अगर आप वो देंगे तो शायद और सुधार होगा. तो आई फील अभी तक तो वो काफ़ी अच्छा कर रहे हैं और नहीं होना चाहिए उनके अगेंस्ट ये चीज़. सो या. आपका नाम? प्रतीक्षा.